जय हरी. एकादश स्कंद भाग 36. धन धान्य संपत्ती संतती सगळं काही असेल एखाद्याकडे, किंवा त्रैलोक्य वैभवाचं सुखही भोगणाऱ्या पुरुषाला सुद्धा शेवटी असमाधान होतं आणि त्यामुळे अनुताप होतो. त्या अनुतापाची निवृत्ती होण्यासाठी स्वानंदाची अनुभूती हाच काय तो उपाय आहे. आता त्रैलोक्याचं वैभव भोगणाऱ्याला सुद्धा एकदा भागवतातला प्रसंग आहे तो, की माद्धांत राजा, त्याला 50 मुली आणि अतिशय सुंदर. आता या राजकन्या म्हणल्यावर काय खूप सुंदर होत्या. एकदा सौभरी ऋषी जे होते ना, ते सुरुवातीपासून या संसाराचा मोह जडू नये, वासना कोणत्या निर्माण होऊ नयेत म्हणून नदीच्या तळाशी बसून तपश्चर्या करत राहिले. ध्यान धारणा तपश्चर्या अगदी नदीच्या तळाशी. आता ते योगी होते, सगळं काही शक्य होतं त्यांना. पण कर्मधर्मसंयोगाने इतकी तपश्चर्या झाल्यानंतर एकदा त्यांनी माशाचं मैथून बघितलं पाण्यामध्ये. आणि त्यांना असं वाटलं की हे प्राणी आहेत, यांना जर इतका आनंद मिळत असेल तर मी तर पुरुष आहे, माझा तर अधिकार आहे, मग का नाही. आणि ते पाण्यातून बाहेर आले आणि माद्धांत राजाकडे आले. इतके वयोवृद्ध तपोनिष्ठ असणारे ते आल्यानंतर माद्धांत राजाला म्हणतात, राजा लग्न करायचं. राजा घाबरतो, म्हणतो कुणाचं? म्हणे माझं. राजा हुशार, कारण इक्ष्वाकू कुळातला होता, म्हणजे तपेला ओळखणारा होता. त्याला लक्षात आलं की आता माझ्याकडे मुली आहेत म्हणूनच हे ऋषी आले असतील. बरं, आता इतक्या वयोवृद्धाला कोणता तरी बाप आपली मुलगी देईल का? नाही. पण राजाने विचार केला, यांना जर आपण इथे अडवलं आणि यांनी जर शाप दिला तर सगळंच जायचं. मग राजाने काय केलं, त्यांच्यावरच ढकलून दिलं की हे सौभरी ऋषी, माझ्या मुली त्या महालामध्ये आहेत, आपण जा, जी कन्या आपल्याशी विवाह करण्यासाठी उत्सुक असेल तिचा विवाह मी आपल्याशी लावून देईन. बरे, सौभरी ऋषी हुशार तपोनिष्ठ होते. त्यांनी राजाच्या मनातला जे विचार आहे तो ओळखला. त्यांनी या महालातून त्या महालात जाईपर्यंत राजबिंडा तरुणाचं असा एकदम तरुण, इतका सुंदर की त्याचं रूप पाहतच राहावं असं रूप घेतलं. आणि त्या महालात जाईपर्यंत इकडे राजाने निरोप पाठवलेलाच होता. या 50च्या 50 जणींनी जेव्हा त्यांच्याकडे बघितलं तेव्हा त्या 50ही जणी विवाह करण्यासाठी तयार झाल्या. आणि हे योगी होते, यांनी 50 रूपं धारण केली आपली आणि या 50 कन्यांशी विवाह केला. बरं, विवाह झाला, मुलं झाली, नातू झाले, पणतू झाले. इतका इतका काळपर्यंत भोग भोगला. आणि ते म्हणजे काय, योगी असल्यामुळे त्यांनी धन धान्य संपत्ती सगळं निर्माण केलं. एकदा राजा त्यांच्या आश्रमामध्ये पाहायचं म्हणून गेला तर अपार संपत्ती, अतोनात वैभव, हे सगळं पाहून राजाही खुश झाला. आणि त्याला वाटलं, हे ऋषी श्रेष्ठ आहेत का मी राजा श्रेष्ठ आहे. इतकी तो तुलना करण्यामध्ये विचार करतोय की आपल्यापेक्षा तो ऋषी श्रेष्ठ आहेत. म्हणजे या ऋषींकडे आता खूप कालावधीचा भोग भोगलेला आहे, संपत्ती, त्रैलोक्याची संपत्ती यांच्याकडे आहे. पण आत्ता त्यांना पश्चाताप होतोय, पतवंड वगैरे सगळे झाल्यानंतर, की अरे 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 आयुष्य इतक्या कालावधीचं फुकट गेलं. आणि आता त्यांनी त्या स्त्रियांना सांगितलं, मी आता इथे संसारात राहणार नाही, मी अरण्यात निघून जातोय आणि उत्तम गती प्राप्त करतोय. त्यांच्या स्त्रियाही तशाच होत्या
त्याही हरिचिंतन करण्यासाठी, उत्तम गती प्राप्त करण्यासाठी त्यांच्यासोबत निघून गेल्या. म्हणजे काय तर त्रैलोक्याचं वैभव सुख भोगणाऱ्या पुरुषाला सुद्धा शेवटी असमाधान होतं आणि त्यामुळं अनुताप होतो. त्या अनुतापाची निवृत्ती होण्यास स्वानंदाची अनुभूती हाच तो काय उपाय आहे. हरिचरणांचं ध्यान करणारे भक्त सर्व काळ स्वानंदानं तृप्त असतात. सूर्याचा प्रखर ताप जसा कधी चंद्रबिंबात शिरतच नाही, तसंच काम क्रोधादी विकार भक्ताच्या अंतःकरणात शिरत नाहीत. आता क्रोध नाथ महाराजांना बाधल्या गेला नाही. आपल्याला सगळ्यांना त्यांचं चरित्र माहिती आहे की एक जो गरीब ब्राह्मण होता, त्याला त्याच्या मुलीचा विवाह करायचा होता. त्या काळामध्ये त्याला 200 रुपयाची गरज होती आणि मग तो प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये आला आणि विचारलं की मला कोणी मदत करता का. तो जो कुच्च रोट आहे ना, त्यावर काही माणसं बसलेली. त्यांनी सांगितलं 200 रुपये पाहिजेत ना, त्या घरामध्ये जा. तिथे स्वतःला महाराज म्हणणारा तो एकनाथ आहे. तो जर रागावला ना तुझ्यावर, त्याला भले सगळे लोक शांतीब्रह्म शांतीब्रह्म म्हणतात, तो जर रागावला तर आम्ही तुला 200 रुपये नक्की देऊ. हा आला. त्याचा हेतू काय होता तर त्याला 200 रुपये प्राप्त करून घ्यायचे होते. तो जोड्यांसगट आला. नाथ महाराज जेव्हा पूजा करत होते तेव्हा त्या पूजेच्या तिथे येऊन त्यांच्या मांडीवर बसला. आता त्याला वाटलं की नाथ महाराज नक्कीच ओरडणार, रागवणार. पण नाथ महाराज म्हणाले, अगं 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 गिरिजे, बघ भगवंत आले आपल्याकडे. 5 पक्वान्नांचा नैवेद्य लगेच तयार कर. आता यांना वाटलं की मी जोड्या सगट आलो पण हे रागवले नाही, आता काय करायचं. आता जेवणाच्या पंक्ती बसल्या. हा माणूस विचार करतोय की या एकनाथ महाराजांना राग कसा आणू, आता कसा आणू. तितक्यात गिरिजाबाई पानात वाढण्यासाठी वाकल्याबरोबर हा उठला आणि त्यांच्या पाठीवर जाऊन बसला. आता त्याला माहिती होतं की आता नाथ महाराज नक्की ओरडणार. पण नाथ महाराज म्हणतात, अगं 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 गिरिजे, सांभाळ बरं. आणि गिरिजाबाई ही त्यांचीच पत्नी, ती म्हणते, अहो असं काय सांगताय, मला काय हरीला पाटकोळी घेऊन वाढायची सवय नाही का काय. आणि त्या माणसाला आता इतका पश्चाताप झाला की तो सरळ खाली उतरला, नाथ महाराजांचे पाय धरले आणि म्हणाला, माफ करा. नाथांनी विचारलं, का रे बाबा, हे असं तुला का करावं लागलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला माझ्या मुलीचा विवाह करायचा आहे, 200 रुपये कमी पडत आहेत आणि त्या लोकांनी मला तुम्हाला राग आणला तर ते मला 200 रुपये देणार आहेत. तेव्हा नाथ महाराजांनी तर त्याला पैसे दिलेच आणि परत त्या लोकांकडूनही त्याचा फायदा व्हावा म्हणून राग आल्यासारखं दाखवलं. आणि म्हणून सूर्याचा प्रखर ताप जसा कधी चंद्रबिंबात शिरत नाही, तसंच काम क्रोधादी विकार भक्ताच्या अंतःकरणात शिरत नाहीत. भगवत भजनानं आणि आत्मानंदानं तृप्त झालेले भक्त सगळ्या प्रकारच्या दुःखांपासून निवृत्त होऊन शांती भोगतात. ते निरंतर नामाची गर्जना करत असतात. प्रेमळ भक्तांचं भगवंतावर अत्यंत निस्सीम आणि परमप्रेम असतं. हेच सर्व भक्त लक्षणात सार लक्षण होय. भगवंताला सुद्धा त्या प्रेमाचं उल्लंघन करता येत नाही. भगवंताचं नाम चुकून जरी तोंडात आलं तरी ते सगळ्या पातकांचा नाश करतं. एक आई वडील खूप भगवत भक्त होते, पण त्यांचा मुलगा कधीच भक्ती करायचा नाही, कधीच भगवंताचं नाव घ्यायचं नाही. ते दत्तभक्त होते. ते त्याला कितीदा सांगायचे, अरे बाबा तू देवाचं नाव घेत जा, भगवंताचं नाव घेत जा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणत जा. तो कधीच म्हणेना. शेवटी एक स्वामी आले होते. त्यांना पाया पडून सांगितलं की अहो आमचा हा मुलगा कधीच भगवंताचं नाव घेत नाही. त्यावेळेस स्वामीजी त्याला म्हणाले, का रे बाबा, तू जर एकदा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणालास तर काय होईल हे त्याच्या मनामध्ये राहिलं आणि मग तो काय होणार नाही, कारण त्याची वृत्ती नकारात्मक होती. तो म्हणतो काय होणार नाही,
आणि सतत मनातल्या मनात म्हणत असतो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणलं नाही तर काय होणार नाही. आणि असं करता करता त्या नामामध्येच त्याचा मृत्यू झाला. आणि यमदूत त्याला न्यायला आले तेव्हा तो यमदूतांना म्हणाला, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मग मला घेऊन चला. म्हणे कोणता प्रश्न? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणलं नाही तर काय होणार नाही. आता ते म्हणाले, आम्हाला काही माहिती नाही. मग म्हणे कुणाला माहिती आहे? तर म्हणे आता आपल्याला जावं लागणार आहे म्हणे ब्रह्मदेवांकडे. मग म्हणे पालखीत बसवा, भोई व्हा आणि मला घेऊन चला. आता यमधर्माला ऐकावं लागलं. मग भोई झाला, ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला, हे ब्रह्मदेवा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एकदा म्हणलं नाही तर काय होणार नाही? ते म्हणतात, मलाही माहिती नाही. म्हणे चला आता आपण कुणाकडे जाऊ? आपण महादेवांकडे जाऊ. झालं, तेही पालखीचे भोई झाले आणि गेले. त्यांनाही माहिती नाही, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एकदा म्हणलं नाही तर काय होणार नाही. काहीच सांगितलं नाही, काहीच समजलं नाही. म्हणे आता काय करायचं? म्हणे चला विष्णूंकडे जाऊ. त्यांनाही भोई केलं, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एकदा म्हणलं नाही तर काय होणार नाही. आणि तिथे विष्णूंकडे आल्यानंतर भगवान विष्णू म्हणतात, बाबा रे, तुझ्या प्रश्नाच्या ध्यासाने तुला काय मिळालं नाही सांग बरं. म्हणे तुझा मृत्यू आला तर त्या यमधर्माला तू विचारलं, यमाला पालखीचा भोई केला, मग नंतर ब्रह्मदेवांना पालखीचा भोई केला, साक्षात शंकराला भोई केला, आणि आता तू माझ्याजवळ प्रकट झालेला आहे. तर नामाची शक्ती इतकी अगाध आहे की एक सर्वसामान्य अज्ञानी मुलगासुद्धा त्या सगळ्यांना आपल्या पालखीचा भोई करू शकतो. फक्त चुकून जरी एकदा नाम भगवंताचं मुखामध्ये आलं तर सगळ्या पातकांचा नाश होतो. जय हरी.